काय मोठी बातमी आहे त्यावरती एक नजर टाकूयात। सैफवरती हल्ला करणारा अद्यापही फरार आहे। पोलिसांच्या तो काही अजून ताब्यात आलेला नाही। पोलिसांनी अजून त्याला अटक केलेली नाही। पोलिसांकडनं हल्लेखोराचा शोध सुरू आहे। सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला करणारा जो हल्लेखोर आहे तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आणि त्याचं फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती आलंय। पोलिसांकडनं हल्लेखोराचा शोध सुरूच आहे। त्याची ओळख पटली मात्र त्याला अटक कधी होणार असा आता प्रश्न उपस्थित झालाय। सैफ अली खानचा या संदर्भात जबाब नोंदवला जाणार आहे। मात्र त्या सैफच्या घराच्या इमारतीच्या या जिन्यावरनं उतरत असताना हा हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। यानंच सैफ अली खानवरती त्याच्या घरामध्ये घुसून हल्ला केला होता। हाच तो आरोपी आहे आणि त्याची ओळख पटली आहे मात्र त्याला अटक कधी होणार असा आता प्रश्न आहे। तर चोरानं घरामध्ये नेमका कसा प्रवेश केला सैफ अली खानच्या घरामध्ये आणि हल्ल्याच्या वेळेस सैफच्या घरामध्ये एकूण 11 जण होते। कर्मचाऱ्यांपैकी कुणी हल्लेखोराला प्रवेश दिला असा एक प्रश्न आहे। अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत। डकमधनं सैफच्या घरामध्ये प्रवेश करणं शक्य आहे का? कर्मचाऱ्यांपैकीच कोणी त्याला प्रवेश दिला का? घरात शिरल्यानंतर कुणालाच कसं काय कळलं नाही आणि या हल्ल्यानंतर आरोपीला कुणीच कसं पकडलं नाही असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत। सैफ अली खानच्या घरामध्ये शिरलेला हाच तो हल्लेखोर। मात्र या सगळ्या घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत। ते म्हणजे चोरानं घरामध्ये कसा काय प्रवेश केला? या हल्ल्याच्या वेळेस सैफच्या घरामध्ये एकूण 11 जण होते तर कर्मचाऱ्यांपैकी कुणी या हल्लेखोराला प्रवेश दिला किंवा डकमधनं सैफच्या घरामध्ये प्रवेश करणं शक्य आहे का? हा आरोपी घरात शिरल्यानंतर कुणालाच कसं काय कळलं नाही आणि या हल्ल्यानंतर आरोपीला कुणीच कसं काय पकडलं नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तर आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे सैफवरती हल्ला करणारा आरोपी हा 4थ्या माळ्यापर्यंत जिन्यानं गेला आणि तिथून डकची जाळी तोडून तो तैमूरच्या खोलीमध्ये गेल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। सैफच्या घराला इलेक्ट्रिक लॉक असल्यामुळे बाहेरून दरवाजा उघडू शकत नाही मात्र आतून तो उघडता येतो आणि पोलीस त्या परिसरातले टॉवर लोकेशन सुद्धा काढतायत आणि पोलीस सूत्रांच्या माहितीप्रमाणे सैफ अली खानच्या घरातील हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे। ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावरती यापूर्वी सुद्धा असेच गुन्हे दाखल झाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, सैफची प्रकृती एकतर कशी आहे आणि त्याचा आज जबाब नोंदवला जाणार आहे का? सैफची प्रकृती आपल्याला स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। सैफ कालच रात्री आपल्याला शुद्धीवर आल्याची देखील माहिती डॉक्टरांनी दिली। आज सकाळी साधारणतः 11च्या नंतर मुंबई क्राईम ब्रांच आपल्याला सैफचा जबाब नोंदित करताना पाहायला मिळू शकते। काल सैफची मेड हिचा जबाब घेण्यात आला मात्र सैफच्या जबाबामध्ये आणि मेडच्या जबाबामध्ये काय फरक दिसतोय का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की ज्या हल्लेखोरांनी सैफवरती हल्ला केला, मेडवरती देखील हल्ला केला, तो सराईत गुन्हेगार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण की या सराईत गुन्हेगाराची जी मोडस ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्या सिस्टीमनुसार जी सैफचं अपार्टमेंट आहे ते सर्वात VIP असं अपार्टमेंट समजलं जात आहे। या अपार्टमेंटमध्ये सैफ 11वा 12वा या 2 डुप्लेक्स घरामध्ये राहताना पाहायला मिळत होता। तर 13वा मजला हे टेरेस देखील त्याच्याच मालकीचं होतं। मात्र या बाकीच्या उर्वरित या अपार्टमेंटमध्ये जी 10 फ्लॅट होते, कारण की प्रत्येक मजल्यावरती फक्त 1 फ्लोर होता आणि 10 फ्लॅटमध्ये आपल्याला सर्व उद्योगपती राहत असल्याचं पाहायला मिळत होतं। जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले त्या सीसीटीव्ही फुटेजनुसार सैफच्या अपार्टमेंटच्या बाहेरची जी 6 फीट उंचीची जी इमारत होती, जी वॉल होती, ती वॉल क्रॉस करून तो आतमध्ये गेलेला आहे का? कारण सैफच्या 11व्या माळ्यावरचं घराचं कामकाज सुरू होतं त्या ठिकाणी अनेक मजदूर काम करताना पाहायला मिळत होते। त्यामुळे तो मजदूरांच्या सहाय्याने आतमध्ये गेलाय का, तो मोलकरणीच्या सहाय्याने आतमध्ये गेलाय का याचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करताना पाहायला मिळते। सध्या मुंबईच्या क्राईम ब्रांचमध्ये 20 या ठिकाणी जणांचा समावेश आहे आणि ते आपल्याला आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळतोय। मात्र हा आरोपी आपल्याला सराईत गुन्हेगार असल्याचं पाहायला मिळतोय, कारण की तो 4थ्या माळ्यापर्यंत या ठिकाणी जिन्याने गेला आणि त्यानंतर डकच्या माध्यमातून तो प्रामुख्याने
सैफच्या मुलाच्या रूममध्ये गेल्याची या ठिकाणी माहिती मिळते. कारण की सैफचा जो दुसरा मुलगा होता जहांगीर, तो रात्री 11 वाजता त्याला मेडनी झोपवलं आणि त्यानंतर साधारणतः 12:30 वाजताच्या सुमारास आपल्याला ही पुढची घटना आपल्याला घडताना पाहायला मिळते. त्यामुळे तो नेमका कुणामुळे त्याला या घरामध्ये एंट्री मिळाली होती, कारण की सैफच्या घरामध्येच थेट आपल्याला लिफ्ट जाताना पाहायला मिळते आणि त्याचे सर्व दरवाजे हे इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून लॉक बंद असल्याचं पाहायला बिलकुल. मिळतं. तुषार? तो मागच्या बाजूने नेमकं कसा गेला, त्याला कोणी एंट्री दिली, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुषार, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण सगळे अपडेट या प्रकरणातले घेत राहूच. आणखी एक मोठी बातमी येते, म्हणजे अभिनेता सैफ अली खानचा क्राईम ब्रांचची टीम जबाब नोंदवणार आहे. सैफ अली खानचा जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल, कारण चाकू हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं याचा उलगडा सैफच्या जबाबातनंच समोर येणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे क्राईम ब्रांचच्या टीमकडे सर्वांच्याच नजरा आहेत. दरम्यान सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्यानंतर त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकू हल्ल्याप्रकरणी आता पोलिसांकडून देखील कसून चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता क्राईम ब्रांचची टीम सैफ अली खानचा जबाब नोंदवणार आहे.